365 दिवस. कंपनी टेकओव्हर स्टोरी. दिवस 2. फेसबुक. तुम्ही आज वापरत असलेलं फेसबुक कसं सुरू झालं आणि इंस्टाग्राम त्यांच्याकडे कसं आलं हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया. 2004 मध्ये हार्वर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या मित्रांनी द फेसबुक नावाची एक वेबसाईट तयार केली. सुरुवातीला ती फक्त हार्वर्डच्या विद्यार्थ्यांसाठी होती. विद्यार्थ्यांना एकमेकांशी जोडणं हा तिचा मुख्य उद्देश होता. पण काहीच वर्षात फेसबुक संपूर्ण जगात लोकप्रिय झालं आणि आज अब्जावधी लोक दररोज त्याचा वापर करतात. फेसबुक फक्त एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म राहिलं नाही. मेसेंजर, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि मेटा क्वेस्ट सारख्या अनेक लोकप्रिय सेवाही आज मेटाच्या मालकीच्या आहेत. फेसबुकवर फोटो, व्हिडिओ, लाईव्ह स्ट्रीमिंग, मार्केटप्लेस, पेजेस आणि ग्रुप्स यांसारखी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे आजही ते जगातील सर्वात प्रभावशाली सोशल मीडिया कंपन्यांपैकी एक आहे. पण 2012 मध्ये फेसबुकने एक असा निर्णय घेतला ज्याने सोशल मीडियाचं भविष्यच बदललं. फेसबुकने इंस्टाग्राम तब्बल $1 अब्ज विकत घेतलं. विशेष म्हणजे त्यावेळी इंस्टाग्रामकडे फक्त 13 कर्मचारी होते. पण त्याची लोकप्रियता झपाट्यानं वाढत होती. फेसबुकला वाटलं की भविष्यात इंस्टाग्राम हा त्यांचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी ठरू शकतो. म्हणून प्रतिस्पर्धी बनू देण्यापेक्षा त्यांनी इंस्टाग्रामला आपल्या समूहात सामील करून घेतलं. या टेकओव्हरनंतर इंस्टाग्राममध्ये स्टोरीज, रील्स, बिझनेस टूल्स, शॉपिंग आणि AI आधारित अनेक नवीन फीचर्स जोडले गेले. आज इंस्टाग्राम हे मेटाच्या सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. अशाच रंजक कंपनी टेकओव्हर स्टोरीज पाहण्यासाठी मराठी अपडेटला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.